हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. देखणे ते हातजांना, देखणे ते हातजांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. कविवर्य बोरकरांच्या कवितेतल्या या ओळींप्रमाणे निर्मितीचे डोहळे लागलेल्या दोन देखण्या सृजनशील हातांनी अवघा महाराष्ट्र तोलून धरलाय आणि त्या हातांचा परिसस्पर्श झालेला सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय क्षेत्रातील कार्याचा प्रवाह गेल्या अर्ध्या शतकापासनं अखंड, अव्याहत, दुथडी भरून वाहतो आहे. ते देखणे हात आहेत डॉक्टर गिरीश गांधी नावाच्या देवदूताचे. ते साल होतं 1948. भारताचा स्वातंत्र्यसूर्य नुकताच उदित झाला होता. देशाच्या, समाजाच्या दृष्टीनं तो संक्रमणाचा काळ होता. त्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबांच्या आणि राष्ट्रसंतांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या परिसरातल्या थडीपवनी गावातल्या या घरात 23 जुलै रोजी भाऊंचा जन्म झाला. सामाजिक वारसा त्यांना घुटीतूनच मिळाला होता. त्यांचे आजोबा सिद्धहस्त वैद्य होते. सामाजिक कार्याचा वारसा जो मला मिळाला, मी पुष्कळ विचार करतो तेव्हा असं लक्षात येते, माझे आजोबा स्वर्गीय बालकिशनदास गांधी हे निष्णांत वैद्य होते असं म्हणतात. माझी आई सांगायचे, माझे वडील, मी लहान असताना माझे वडील गेले, पण जी काही मला आठवण आहे ती अशी आहे की ते फार निष्णांत वैद्य होते. तर हा जो काही वारसा असेल माझ्या आजोबांकडून मिळालेला, माझ्या वडिलांकडून मिळालेला, तो मला असं वाटते की कुठेतरी मग मला ते प्रवृत्त करत राहिले. माझे मोठे भाऊ सुद्धा सामाजिक कार्यामध्ये होते. त्यांनी सुद्धा अनेक संस्था स्थापन करण्याचा, विशेष करून कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये त्यांचं कार्य त्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं. गावभर स्वच्छंद बागडावं, जीवाभावाचे मित्र जमवावेत, आंबराईतल्या आंब्यांचा आस्वाद घ्यावा असं मनस्वी जगत असतानाच भाऊंचे वडील माणिकलाल गांधी देवाघरी गेले आणि लहानग्या गिरीशचं भावविश्वच बदललं. मुळातच हुशार असलेल्या गिरीश भाऊंना शालेय जीवनात अनेक पुरस्कार मिळालेत. भाऊ 4थ्या वर्गात असताना त्यांना मिळालेला एक पुरस्कार मात्र विशेष होता. छोट्याशा गावातलं समृद्ध भावविश्व कवेत घेऊन तरुण गिरीशची पावलं शिक्षणाच्या वाटा धुंडाळत जरूड वरूड असा प्रवास करत नागपुरात स्थिरावली. मात्र त्याच वेळी पुढच्या अनेक भव्य दिव्य स्वप्नांची बीजं पेरली गेली होती. नागपूर ही भाऊंची कर्मभूमी. शिकत असतानाच काही मित्रांना सोबत घेऊन भाऊंनी छात्र जागृती संघटनेची स्थापना केली. हातात फुटकी कवडी नसताना 4 मित्रांनी एकत्र येत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यादानाचं कार्य सुरू केलं. आज 53 वर्षांनंतरही ते कार्य अव्याहत सुरू आहे. एवढंच नव्हे तर संस्थेच्या अनेक पारंब्या रुजून त्याचा मोठा वटवृक्ष झालाय. त्याचवेळी भाऊ विदर्भ अध्यापन महाविद्यालयात प्राध्यापकी करत होते. धनवटे नगर विद्यालयात शिकवत होते आणि त्यांचे विद्यार्थी होते आजचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. माझ्याकरता गिरीश भाऊ माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. मी 8व्या वर्गात शिकत असताना त्यांनी मला मराठी शिकवलं. ते माझे शिक्षक होते. नंतरच्या काळामध्ये त्यांची आणि माझी राजकीय विचारधारा जरी भिन्न असली तरी त्यांच्यामध्ये असणारी सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दलची आस्था, त्याचबरोबर सेवा विकास कामाबद्दलचा त्यांचा सतत उत्साहाचा स्वभाव आणि सामाजिक दायित्वाची जाणीव ही मी वेळोवेळी बघितली.
माझ्याकरता तर गिरीश भाऊ हे माझे मित्रच नाही तर माझे मार्गदर्शक पण आहेत. अडीअडचणीच्या काळात अनेक वेळा माझ्यावर प्रेम करणारा मोठ्या भावासारखा आणि एक आधार म्हणून त्यांना मला नेहमी जीवनात त्यांचा सहवास मिळालेला आहे. मी माझ्या पक्षातल्या लोकांशी जेवढं मोकळेपणाने बोलत नाही तेवढं मोकळेपणे त्यांच्याशी बोलतो, कारण हा विश्वास त्यांनी निश्चितपणे निर्माण केलेला आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती हे वृत्ती असलेल्या भाऊंनी वरुडमध्येच एक मुलखा वेगळं काम उभं केलं. ते म्हणजे सफाई कामगारांसाठी वस्ती वसवण्याचं. हीच ती वस्ती. समाजानं नाकारलेल्या या माणसांच्या डोक्यावर आज हक्काचं छप्पर आहे. ते छप्पर केवळ सिमेंट रेतीचं नाही, ते आहे आत्मसन्मानाचं. जो सफाई कामगारांचा, ज्याला आपण सुदर्शन म्हणतो, असा वर्ग आहे. त्यांच्यामध्ये व्यसनं, त्यांच्यामध्ये त्यांना राहायला घरं नाहीत, आर्थिक परिस्थिती अगदी बेतास बात. या परिस्थितीमध्ये गिरीश गांधी अगदी वयाच्या प्रारंभावस्थेमध्ये या लोकांसाठी घरं बांधून देतो आणि त्यांच्यासाठी पतसंस्था निर्माण करतो, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करतो. मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्राच्या प्रबोधनाचा हा एक निष्कर्ष त्यांनी मनाशी बांधलेला आहे आणि त्यानुसार आपलं आयुष्य जगायचा निर्धार त्यांनी केलेला आहे. वरुडमध्ये उभी असलेली ही राजस्थानी सेवा समितीची इमारत. या सेवा समितीच्या माध्यमातून अनेक समाजसेवी उपक्रम राबवले जातात. तर गिरीश भाऊ मी जरी म्हणत असतो आपले, तरी ते आपले असे राहिले नाहीत. म्हणजे आपले आहेतच, पूर्ण जगाचे झाले आहेत ते. कारण काय होतं की कोणताही एखादा मनुष्य, गरजू मनुष्य त्यांच्याकडे जेव्हा जातो, कुठलंही कारण असेल, मग सामाजिक कारण असो, पर्सनल कारण असो, किंवा आता नाटकवाली मंडळी असो, की ज्यांच्याकडे पैशाची नेहमीच कमी असते, बिचाऱ्यांना प्रयोग कसा करायचा ते समजत नाही, किंवा पैसा नसतो, भाडं कुठून आणायचं, तर त्याला सर्वतोपरी गिरीश भाऊ तयार असतात मदत करायला. आणि त्यांना मदत करायला ते इतरांकडनं मदत मागतात. म्हणजे हा किती मोठेपणा आहे की दुसऱ्याला मदत करायला अजून 4 ठिकाणी हे करा. पण त्यांनी सातत्य ठेवलंय. अनेक संस्थांचे ते आश्रयदाते आहेत. भाऊ हे बोलते नव्हे, करते सुधारक आहेत. जाती धर्म भेदाविरोधात आवेशपूर्ण भाषण करणारे अनेक आहेत. मात्र भाऊंनी हा भेदाभेद अमंगळ नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न केलेत. भाऊंनी स्थापन केलेल्या मारवाडी फाउंडेशनच्या माध्यमातून राबवला जाणारा असाच एक उपक्रम. समाजातील अनेक महनीय व्यक्तींना आजवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार हा असाच महत्त्वाचा पुरस्कार मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला. गिरीश गांधी हे समाजाला सामाजिक सेवेकरता वाहून घेतलेलं एक व्यक्तिमत्व आहे. सुरुवातीपासून त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर समाजाकरता, समाजाला सुधारण्याकरता, विकासाकरता काम केलेलं आहे. त्यांच्या अनेक ॲक्टिव्हिटीपैकी, कार्यापैकी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी जो हा वेगवेगळ्या व्यक्ती हे समाजामध्ये वेगवेगळ्या पातळीवर जे कॉन्ट्रीब्युशन देतात, विकासामध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहभाग घेतात, त्यांच्या कामांना रिकग्नाइज करून ते त्यांना अवॉर्ड देतात. आणि एकाच क्षेत्रामध्ये ते रिकग्निशन करत नाहीत, तर अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. मला एका क्षेत्राविषयी त्यांचा अनुभव आहे. जे मारवाडी फाउंडेशन विशेषतः दलित समाजामधील व्यक्तींना जे त्यांचं काम रिकग्नाइज करून जो अवॉर्ड देतात, त्याच्याविषयीचा मला अनुभव आहे. मी त्याचा लाभकरी आहे. याच्याकरता एक मोठं मन लागतं. दुसऱ्यांचं मोठेपण, दुसऱ्यांचं कार्य हे मान्य करणं आणि त्याचा सत्कार करणं, याच्याकरता एक मोठं मन लागतं. आणि हा एक मोठेपणाचा गुण त्यांच्यामध्ये सर्वात मोठा मला आवर्जून दिसतोय. आणि त्यामुळे सर्व क्षेत्रामधील लोकांचं त्यांच्यावर प्रेमसुद्धा आहे. अनेक जे सर्वसामान्य लोक आहेत की जे कामं करतात, ज्यांच्या कामाविषयी काही माहिती नसते लोकांना, त्यांना ते बाहेर आणतात, क्षितिजावर आणतात आणि त्यांचं रेकग्निशन करतात. मला असं वाटते हा एक फार मोठा गुण त्यांच्यामध्ये आहे. 1977 साली साऱ्या देशावर जयप्रकाश नारायण या नावाची मोहिनी होती. भाऊही जेपी चळवळीनं भारले होते.
जेपींना नागपुरात आणून इथं त्यांची सभा घेण्याचं श्रेय भाऊंना जातं. गांधी हे आमचे अतिशय जिवलग मित्र आणि सहकारी आहेत. 1975च्या आणीबाणीच्या वेळेला इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लादली होती देशावर, तर विरोधी पक्षाच्या लोकांना स्थानबद्ध केलं होतं. म्हणजे कोर्टात न नेता नुसतं तुरुंगात ठेवायचं आणि सेन्सॉरशिप होती. त्याविरुद्ध अनेक तरुण ठिकठिकाणचे हे लढायला पुढं आले. जयप्रकाशांचं नेतृत्व होतं, त्यांच्यापासून स्फूर्ती घेणारे लाखो तरुण देशभर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी खूप झुंजत होते. त्यापैकी गिरीश गांधी हे एक. त्यांनी त्याच्याही आधीपासून सार्वजनिक कामाला सुरुवात केली होती. आपली स्वतःची जमीन कौटुंबिक ही त्यांनी सार्वजनिक कामासाठी देणगी म्हणून दिली आणि शेतकऱ्यांच्यासाठी एक मोठं केंद्र तिथं उभं केलेलं आहे. 100 शेतकरी 50 शेतकरी बाया राहू शकतात, जेवू शकतात एका ठिकाणी आणि शेतीबद्दलच्या प्रश्नांची चर्चा करू शकतात. असं एक फार महत्त्वाचं केंद्र त्यांनी वरुड या गावी चालू केलेलं आहे. हा आहे विदर्भातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा. सारं भय पोटात घेतलेली रात्र या जंगलात वस्तीला असते. इस बार हमने जमीनों में धुआं बोया है, फल नहीं आएंगे अब, शाखों पे बम आएंगे. अशा भयाशीच दोस्ती केलेल्या वाट चुकलेल्या नक्षली लेकरांना परत माणुसकीच्या छावणीत आणण्याचा प्रयत्न झाला 2006 मध्ये लोकयात्रेच्या माध्यमातून. त्यामध्ये भाऊंचा प्रमुख सहभाग होता. चांगली माणसं जोखणं, त्यांना जोपासणं, त्यांना प्रोत्साहन देणं, चांगले उपक्रम शोधून त्यांना प्रसिद्धी देणं, मदत करणं, लोकांचे जन्मदिवस लक्षात ठेवणं, ज्या कार्यकर्ते किंवा जे साहित्यिक पूर्ण प्रकाशात आले नसतील त्यांना प्रकाशात आणणं, त्यांचं सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रांना खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ते मुख्यतः माणसे सांभाळणे, माणसे वाढवणे आणि माणसांना प्रोत्साहन देणे, चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे, असा हा चांगली पारख असलेला आणि सगळ्यात जास्त खरं म्हणजे सोन्याचं हृदय असलेला माणूस आहे. भाऊंची कमिटमेंट मानवतेशी आहे. ते त्यांनी त्यांच्या आजवरच्या आचरणातून सिद्ध केलं आहे. म्हणूनच प्रत्येक समाजात त्यांना आदराचं, सन्मानाचं स्थान आहे. साल होतं 1986. वरुड तालुक्यात धार्मिक दंगल उसळली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आठवले भाऊ. दंगली शमवण्यासाठी भाऊही तत्काळ धावून गेले. थोडे थोडके नव्हे, तब्बल 12 दिवस भाऊ दंगलग्रस्त भागात फिरत होते. अखेर दंगल शमली. ज्या काही महत्त्वाच्या भारतीय राजकारणातल्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये विदर्भ, नागपूर, वर्धा, सेवाग्राम, गडचिरोली, चंद्रपूर हे आत्यंतिक महत्त्वाचे सेंटर्स आजही आहेत. म्हणजे मग ते सामाजिक उत्थानासाठी किंवा अगदी तळागाळातल्या लोकांना उत्थानासाठी केलेला लोकबिरादरी प्रकल्पाचं असू देत, नाही तर राणी बंग जे कार्य आहे सर्च ते असू देत, किंवा अजून त्याच्या आपण अलीकडे आलो की विनोबांची भूदान चळवळीने जागलेला वर्धा जिल्हा असू देत, आणि जिथे पूर्ण जगात वंद्य असा महात्मा गांधींचा वास होता असा सेवाग्राम असू देत. महात्मा गांधींनी ही जी भूमी पावन केली होती आणि इथून जे काही आजही त्यांनी जे खादीचा उत्सर्ज केला सगळीकडे आपण पाहतो. तिथे हिंदी विश्वविद्यालय आहे, जगभरातनं लोक त्याच्यात थिसिस करायला येतात. त्या थिसिसचा विषय असतो महात्मा गांधी, आणि त्या महात्मा गांधींच्या पदचिन्हावर चालणारा, त्यांचेच पदन्यास आमच्यापर्यंत पोचवणारा, आमच्या अगदी सगळ्यात जवळचा जिव्हाळ्याचा कोणी नेता असू देत. हे पॉलिटिकली नेता नाही तर समाजाला दिशा देणारा जो माणूस असतो त्याला आम्ही नेता म्हणतो. तर तो असा नेता म्हणजे डॉक्टर गिरीश गांधी आहे. तर गांधींचे जे फॉलोअर आहेत त्यांची जी नितांत गरज आहे आज समाजाला, ती डॉक्टर गिरीश गांधी आमच्यासाठी तरी पूर्ण करतात असं माझं ठाम मत आहे. आणि मला असं वाटतं की ते सगळ्यांचंच मत आहे. फक्त नागपूर विदर्भ नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात हेच मत असेल. 1991 साल.
वर्धामाय कोपली होती. मोवाड शहर होत्याचं नव्हतं झालं होतं. पुन्हा एकदा भाऊ उभे राहिले, अविचल पहाडासारखे. जे जे शक्य होईल ते सारं त्यांनी केलं. खेड्यांचा आदर्श ग्राम म्हणून विकास करण्याची संकल्पना ही भाऊंचीच. एकात्मिक विकासाच्या कार्यात त्यांनी युवक आणि महिलांना सहभागी करून घेत ग्रामविकास केला. भाऊंचा शुभंकर स्पर्श या गावांना झाला आणि ही गावं विकासाच्या प्रकाशानं उजळून निघाली. गिरीश भाऊंचा सगळ्यात आवडलेला पैलू मला जो आहे तो म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे चांगले कामं करणारे आहेत, जे होतकरू आहेत, जे प्रामाणिकपणे ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात, त्यांच्यापर्यंत भाऊ स्वतः पोहोचतात, त्यांना प्रोत्साहित करतात, त्यांच्या चांगल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या माध्यमातून चांगली कामं करून घेण्यासाठी त्यांना बाध्य करतात. तर ही जी भाऊंची वृत्ती आहे किंवा हा जो भाऊंचा विचार आहे की आपण ग्रामीण भागातल्या युवकांना पण पुढे आणलं पाहिजे, त्यांच्याकडून पण चांगलं काम करून घेतलं पाहिजे आणि त्यांना ह्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचा प्रयत्न केला पाहिजे. तर ही भाऊंचा जो विचार आहे तो मला खऱ्या अर्थाने आवडतो. कितने चेहरे लगे हैं चेहरों पर, क्या हकीकत है और सियासत क्या, असं ज्या राजकीय क्षेत्राचं वर्णन केलं जातं ते क्षेत्रही भाऊंसाठी त्याज्य नव्हतं. मात्र ते त्यांना फार प्रियही नव्हतं. समाजकारणाचं एक माध्यम म्हणूनच भाऊंनी राजकारणाकडे पाहिलं. ऐकूया भाऊंना याविषयी काय वाटतं. मला असं वाटतं की त्यावेळेचं जे काही राजकारण होतं माझ्या वडिलांचं ते फार मर्यादित होतं, गावापुरतं मर्यादित होतं आणि फार काही मग त्यांनी त्याच्यामध्ये रुची काही पुढे दाखवली नाही. किंबहुना ते फार कमी वयामध्ये गेले. मी 8 वर्षाचा असताना ते 54व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवाने. त्याच्यामुळे जर समजा त्यांना काही करायचं होतं राजकारणामध्ये की काही करायचं नव्हतं हे मला सांगता येणार नाही, पण ते उत्तम शेतकरी जसे होते तसेच ते उत्तम नागरिक होते ही मला मात्र खात्री, जसा जसा मी मोठा होत गेलो तशी तशी मला खात्री पटायला लागली. पण भविष्यामध्ये मी नागपूरला MA करायसाठी आलो. छात्र जागृतीची स्थापना झाली 1969 मध्ये. 1968 साली मी नागपूरला आलो माझा MA करण्यासाठी, MAचं शिक्षण घेण्यासाठी. आणि 69 मध्ये मी एकंदरीत तिथे पाहिलं मी नागपूरच्या सर्व क्षेत्रामध्ये की ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्या कोणत्या तरी नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. आणि मग मी अशी एक छात्र जागृती नावाची संस्था काढली, संघटन बांधलं की ज्याच्यामध्ये आम्ही कोणाच्याही आमच्या म्हणजे पॉलिटिकल कमिटमेंट आमच्या काही नव्हत्या, परंतु विद्यार्थ्यांचे खरे प्रश्न घेऊन लढा देण्याचा प्रयत्न करणे आणि ग्रामीण भागामधून विशेषतः जे विद्यार्थी येतात त्यांना कसं प्रतिनिधित्व मिळेल याकडे मी लक्ष देण्याचा प्रयत्न केला. एक तर तो प्रामाणिक आहे. एवढं सर्व सामाजिक क्षेत्रात काम करून आजपर्यंत त्याच्यावर कुठलाही आरोप कोणीही केलेला नाही आणि मी अत्यंत जवळून पाहिलं त्याचा हिशेबी कारभार. मला एखादं काही करायचं असलं तर भाऊ तुम्ही खर्ची का कसंही करता काही करता, व्यवहार आहे. योग्य ठिकाणी योग्य खर्च करणं आणि दोस्ताची प्रामाणिक राहणं, म्हणजे त्या दोस्ताकडून काही अपेक्षा न करता. आणि म्हणून त्यांचे सर्व क्षेत्रात मित्र आहेत. मला आनंद आहे. म्हणजे महाराष्ट्र आहे, बाहेर मित्र आहे, नागपूरच्या अनेक मित्र आहेत, अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध हे मला माहीत आहे. म्हणून त्यांचा गुण जो आहे तो सर्वांना आवडतो म्हणून ते चांगले मित्र होतात. भाऊंनी कधीही लोकभावनेचं राजकारण केलं नाही. भाऊंची मैत्री पक्षीय राजकारणाच्या पलीकडे आहे. गिरीश भाऊ हे राजकारणातले सेतू आहेत, सांगताहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड ही व्याख्याच या व्यक्तीकरता बनली आहे असं गिरीश भाऊंना भेटल्यानंतर आपल्याला वाटतं. आश्वासकता जी त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांचे संबंध हे जन्मभराकरता लोकांशी होतात आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्याला आपण दुवा म्हणू शकतो, ज्याला आपण ब्रिज म्हणू शकतो, ज्याला आपण सेतू म्हणू शकतो, अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. पक्षांच्या पलीकडे जाऊन चांगल्या कामामध्ये लोकांना मदत करणे, राजकीय क्षेत्रात पक्षाच्या पलीकडे जाऊन ॲप्रिशिएट करणे किंवा पक्षाच्या पलीकडे जाऊन मदत करणे. निवडणुकांमध्ये पक्षाभिनिवेश असतो, पण ज्या क्षणी निवडणुका संपतात त्या क्षणी गिरीश भाऊ हे सगळ्यांचे असतात आणि अनेकांना वेळोवेळी गिरीश भाऊंची मदत होते, आठवण येते
आणि गिरीश भाऊंची आठवण काढली आणि गिरीश भाऊ पाठीशी नाहीत असं कधीच होत नाही. मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये आज ज्यावेळेस अनेक वेळा विसंवादाचं वातावरण आपल्याला दिसतं, अनेक वेळा राजकीय अस्पृश्यतेचं वातावरण दिसतं, राजकीय संवाद संपलेला दिसतो, अशा वेळी प्रकर्षाने गिरीश भाऊंची आठवण येते. कारण हा राजकीय संवाद प्रस्थापित करण्याचं काम जर या नागपुरात, विदर्भात आणि महाराष्ट्रात कोणी एक व्यक्ती करत असेल तर ते आहेत गिरीश भाऊ गांधी. काँग्रेस सेवादल, युवक काँग्रेस, जेपी चळवळ, विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य, पुढे राष्ट्रवादीचे नागपूरचे अध्यक्ष. राजकारणातील अशा विविध भूमिका निभावल्यानंतरही भाऊंवर कोणत्याही पक्षाचं लेबल चिकटवता येत नाही. साऱ्याच पक्षांमध्ये त्यांचे जीवाभावाचे मित्र आहेत. भाऊंविषयी आपण विचार करायचा म्हटलं तर भाऊ कोण आहेत असा एक प्रश्न मनात येतो. तर ते राजकीय नेते आहेत का? त्यांची एक साधारण इमेज, त्यांचा पेहराव याच्यावरून असं वाटतं की ते राजकीय नेते, असं बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. राजकीय नेते आहेत का ते? तर भाऊ राजकीय नेते मुळीच नाही. याचं कारण राजकारणासाठी जे अवगुण लागतात त्यातलं एकही अवगुण गिरीश भाऊंजवळ नाही. सौ प्रतिभा पवार महिला वसतिगृह हा मानव मंदिराच्या माध्यमातून चालवला जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम. इथं गरजू महिलांना निवासासाठी अल्प दरात खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात. या वसतिगृहात अशा 33 खोल्या असून कॉन्फरन्स हॉल, टीव्ही आणि स्वच्छ भोजनालय अशा सोयी आहेत. समाजकार्यात दीपस्तंभाप्रमाणे असणारे भाऊ खरे रमतात सांस्कृतिक क्षेत्रात. कला, साहित्य, नाटक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कारण जीवन सुंदर आहे हे भाऊंना माहिती आहे आणि जीवन समृद्ध करण्यासाठी कलेची आवश्यकता असते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. म्हणून त्यांनी व्यस्त दिनचर्येतही कलेची साधना सुरूच ठेवली आहे. विदर्भातील विविध साहित्य चळवळी, नाट्य चळवळी यशस्वीपणे पार पडतात कारण त्यामागे एक कला साधक खंबीरपणे उभा असतो. हिंदीचा प्रसार आणि विकास करण्याच्या दृष्टीनं कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे या संस्थेच्या विभागीय केंद्र नागपूरचे गिरीश भाऊ अध्यक्ष होते. पोलक्या डोळ्यांची मनस्वी अभिनेत्री स्मिता पाटील. स्मिताचा अभिनय, तिचं दिसणं आणि तिचं अकाली जाणं कलाप्रेमी भाऊंना दुखवून गेलं आणि तिच्या स्मृतीप्रित्यर्थ भाऊंनी सुरू केला स्मिता स्मृती पुरस्कार आणि स्मितासारखाच देखणा स्मिता स्मृती विशेषांक. स्त्री विषयाला वाहिलेला यंदा या अंकाचं 36वं वर्ष आहे. भारतातले जे ज्याला जगतविख्यात कलावंत आहेत त्यांची ओळख सदैव महाराष्ट्राला किंवा आपल्या विदर्भातल्या, नागपुरातल्या रसिकांना राहावी यासाठी वेळोवेळी ते अतिशय महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करीत असतात. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे स्मिता पाटील. आज अभिनयाच्या, चित्रपटसृष्टीच्या, मराठी हिंदी चित्रपटसृष्टीच्या तारकांमध्ये जिचं अतिशय सन्मानाने आणि प्रतिष्ठेने नाव घेतलं जातं अशी एक स्मिता पाटील ही मराठी अभिनेत्री. ती केवळ अभिनेत्री नव्हती तर ती एक मूल्य किंवा तत्त्वज्ञान घेऊन जगणारी एक कलावंत होती. ती अल्पवयात तिचं निधन झालं, पण तिच्या संपूर्ण कर्तृत्वाच्या स्मृती जागृत राहाव्या म्हणून गिरीश गांधी गेल्या 35 वर्षापासून एक स्मिता स्मृती विशेषांक काढतात दरवर्षी. आणि याची विशेषता ही आहे की या अंकांमध्ये स्त्रीचं विविध क्षेत्रातलं कर्तृत्व, स्त्रीची यशस्विता आणि स्त्रीचा संघर्ष याच्यावर आधारित हा अंक असतो. आणि हा अंक भारतभरात आणि सगळ्या जगात जिथे जिथे चांगले दर्जेदार वाचक आहेत तिथे हा अभिरुची संपन्न वाचकांसाठी हा खूप वाचनीय असा अंक ठरतो. इन रास्तों से गुजरने का मजा ही कुछ और है. इन रास्तों से गुजरने का मजा ही कुछ और है क्योंकि हा लोग नहीं प्रकृति बोलती है. हो, नागपूरच्या या हिरव्या प्रकृतीचे निर्माते आहेत डॉक्टर गिरीश गांधी. भाऊंनी हिरवाईचं व्रतच घेतलं आणि ते पेरत गेले सृजनशील हातांनी हिरवं स्वप्न मातीत. वनराईच्या माध्यमातून गेल्या 50 वर्षांपासून अव्याहत, अथक, अखंड.
पहले बदले स्वयं को फिर समाज को, ताकि संजोए रखे हम पर्यावरण को. हा विचार जोपासत भाऊ माणूस आणि वृक्ष जोडत गेले. आपल्या विचारानं, कर्तृत्वानं जिथं जातील तो परिसर सुगंधित करत जाणारं चंदनाचं झाड आहेत भाऊ. आदरणीय गिरीश जी गांधी के बारे में तो मैं काफ़ी कुछ बोल सकता हूँ. मैं उनको बड़े लंबे अरसे से जानता हूँ. 1989 फरवरी मैं जब पहली बार नागपुर आया था, तो उसके कुछ समय के बाद ही मेरे को वनराई से परिचय हो गया था. मुझे मालूम था कि इस तरह की कोई संस्था है जो पेड़ लगाने के अंदर विश्वास रखती है और पूरे नागपुर को हरा बनाने में उसका बड़ा योगदान है. और ये भी हम नागपुरी जो अभी भी बड़े गर्व से बोलते हैं कि देश का बेंगलोर के बाद सबसे ग्रीन सिटी, और हो सकता है कि अभी वो ग्रीनेस्ट हो गया हो, तो मुझे पता नहीं है, मेरी नॉलेज नहीं है अभी इस बारे में. लेकिन उस वजह से मैं उनको बहुत अच्छे से जानता था. और उसके बाद धीरे धीरे उनसे सामाजिक कार्यक्रमों में काफ़ी सारे सामाजिक उपक्रमों से वो जुड़े रहे हैं. भले वो पॉलिटिशियन हैं, पर वो मेरे ख्याल से राजनीतिज्ञ नहीं है, वो राजनेता मानता हूँ मैं उनको. उनकी जो राजनीति रही है, उनका जो सरोकार रहा है, वो सामाजिक, सांस्कृतिक और वैचारिक और साहित्य, इसमें ज़्यादा रहा है. नागपुर में शायद कोई भी इस तरह का फंक्शन जो भी मैंने ये विधाएं गिनाई हैं, उसमें कोई बड़ा कार्यक्रम हो, उपक्रम हो और गिरीश जी गांधी वहाँ न हो, ये संभव नहीं है. वो हर जगह उनकी उपलब्धि आप देख सकते हैं. और सब यंग लोगों को प्रोत्साहन देना, उनको आगे बढ़ावा देना, ये मेरे ख्याल से उनका बहुत बड़ा उनका एक तरीका रहा है. आज की इस अवस्था में जब देश के अंदर राजनीति एक बहुत बड़ा, जिसे बोलते हैं अपशब्द है, वो राजनीति को कोई बहुत अच्छी दृष्टि से देखा नहीं जाता है. राजनीतिज्ञों के बारे में कोई बहुत अच्छी राय लोग नहीं रखते हैं. ऐसे समय में गिरीश जी गांधी जैसा व्यक्ति, मैं इसलिए उनको राजनीतिज्ञ कहना पसंद ही नहीं करता. नेता हैं वो, राजनेता बोल सकता हूँ, क्योंकि जितनी बुराइयां राजनीति में घुस गई हैं, उनसे उनका दूर दूर तक सरोकार नहीं है. उनका लोगों के प्रति बहुत संवेदना है, उनकी बड़े संवेदनशील हैं वो. और मैंने पढ़ा भी था कहीं कि मोहन धारिया की राजनीति से बहुत प्रेरित रहे हैं वो, समाज के उत्थान के लिए, सबसे पिछड़े वर्ग को ऊपर बढ़ाने के लिए, और इस नागपुर शहर को एक स्वरूप देने में भी उनका बहुत बड़ा योगदान है. 1970 पासून भाऊंनी वनराईच्या कामात झोकून दिलं. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळानं नागपूर शहरालगत दत्तवाडी इथली 9.5 एकर जमीन वनराई फाउंडेशनला दिली आहे. त्या जागेत विविध प्रजातींच्या बांबूंची लागवड करण्यात आली आहे. इतकंच नाही तर विविध वन्य प्रजातींच्या झाडांचीही रोपवाटिका वनराई नर्सरीमध्ये दरवर्षी करण्यात येते आणि ही रोपं वृक्षारोपणासाठी वापरण्यात येतात. नागपूर शहर, जिल्हा, कामठी छावणी परिसरातली ही हिरवाई भाऊंची देण आहे. निसर्गावर नितांत प्रेम करणारा धरतीपुत्र म्हणजे भाऊ. वृक्ष संवर्धनासाठी आपला जीवच भाऊंनी जमिनीवर अंथरला. गिरीश गांधी हे विदर्भातील, विशेषतः नागपूरमधलं एक सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पर्यावरण क्षेत्रामध्ये खूपच भरीव काम केलेलं आहे. विशेषतः वनराई संघटनेच्या माध्यमातून मोहन धारियाजीशी त्यांचा संपर्क आला. त्यांच्या शिक्षण संस्थेला मी वरवडला गेल्या महिन्यामध्ये एका कार्यक्रमाकरता, त्या सुवर्ण महोत्सवाकरता मी गेलो होतो. तिथं त्यांचं काम पाहिलं. त्यांनी पर्यावरणाबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि विशेष अनेक समाजसेवी संघटनाशी त्यांचा संबंध आहे. ते महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये, विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून वर्ष काम केलेलं आहे. नागपूरच्या आणि विदर्भाच्या सामाजिक जीवनामध्ये त्यांचा नेहमीच एक मोठा सहभाग असतो. निश्चितच विदर्भाचं सामाजिक सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. मराठी
नाट्य परिषदेमध्ये ते संबंधित आहेत. आणि अशा विविध अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या गिरीजी गांधी यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. भाऊंनी हिरवाईचं व्रतच घेतलं आणि पेरत गेले सृजनशील हातांनी हिरवं स्वप्न मातीत. आणि मी पाहिलं की आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आंब्याची झाडं होती आणि ती काही अशी 1, 2, 4, 5 नव्हती, अशी 5-50 आंब्याची झाडं आणि वेगवेगळ्या व्हेरायटीची झाडं होती. आणि त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी संत्र्याची नर्सरी तयार केली होती. त्याच्यामुळे हे जे सर्व आहे ते मी पाहत होतो आणि मला आकर्षित करत होता. मला निसर्ग इतका आवडायचा की नदीच्या काठावर किंवा असं जंगलामध्ये फिरताना, आणि माहीत नाही एक फिलिंग ते अजूनही मला कायम आहे की जेव्हा मी असा जंगलामध्ये फिरतो, जुन्या इमारतींमध्ये जातो, तर मला नेहमी एक असं वाटत असते, भास होत असतो की या जमिनीशी किंवा या जंगलाशी किंवा या जुन्या वाड्याशी माझा कुठेतरी संबंध आलेला आहे. भाऊ द्रष्टे आहेत. जलसंधारणाची गरज त्यांनी फार पूर्वीच ओळखली आणि लोकसहभागातून राबवला वनराई बंधाऱ्यांचा उपक्रम. गावातील लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावं म्हणून कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून वॉटर ATM सुरू केलं असून या माध्यमातून गावकऱ्यांना केवळ 5 रुपयात 20 लिटर पाणी दिलं जातं. समाज आणि पर्यावरणाच्या हितासाठी जे जे आवश्यक ते भाऊ करत आले आहेत. त्यांनी जन्मगाव आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी त्यांची 32 एकर जमीन दान करत तिथे श्री नितीन गडकरी कृषी व कौशल्य विकास केंद्राची स्थापना केली आहे. बरडपवनी हे गाव नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यांच्या सीमेलगत असल्यामुळं हे केंद्र तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक यांच्या प्रशिक्षणासाठी उपयुक्त आहे. इथं विविध प्रशिक्षण शिबिरं आयोजित केली जातात. इतकंच नव्हे तर स्थानिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि तरुणांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग व्हावा म्हणून बरडपवनी गावात अद्ययावत असं स्वर्गीय मनोहर गांधी वाचनालय उभारण्यात आलं आहे. या वाचनालयात वर्तमानपत्र, नियतकालिकं आणि स्पर्धा परीक्षेची पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जगात काही लोक फक्त समाजकार्यासाठी जन्माला येतात आणि आपले गिरीश भाऊ त्याच्याचपैकी एक आहेत. म्हणजे लहानपणापासून त्यांनी स्वतःला समाजकार्यालाच वाहून घेतलं. साहित्यिक, सांस्कृतिक, पर्यावरण या क्षेत्रात त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. त्यांच्याकडे कोणीही इसम मदतीसाठी आला तर ते तत्परतेने त्याला मदत करतात. आणि मला सगळ्यात त्यांचा चांगला गुण आवडतो ते निर्भीड वृत्तीचे आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या होकारात होकार मिळवणे ही त्यांची वृत्ती नाही आहे. इतक्यातच ते मला भेटले होते तेव्हा मी त्यांना सांगितलं की आत्ताचं जे असेंब्ली सेशन होतं त्याच्यात त्यांचं मी पेपरामध्ये, लोकसत्तामध्ये वाचलं स्टेटमेंट, ज्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्हाला जर का या राजकारण्यांना या पद्धतीने वागायचं असेल आणि बोलायचं असेल तर नागपुरात पुढच्या वर्षीपासून अधिवेशनाला येऊच नका. तुमची भाषा बदला, तुमचे विचार बदला, तुमची वागणूक बदला आणि हे जर का तुम्ही करणार असाल तरच तुम्ही नागपूरला पुढच्या वर्षी अधिवेशनाला या. इतकं स्पष्ट बोलणारे जगात काही अगदी म्हणजे बोटावर मोडण्या इतके लोक असतात. आणि म्हणून मला या माणसाविषयी अतिशय आदर आहे की अतिशय ऑनेस्ट, अपराईट असे माणसं आजकालच्या दिवसात मिळणं कठीण आहे. आणि म्हणून माझी गिरीश भाऊ सारख्या लोकांविषयी अशी सदिच्छा आहे की यांनी त्यांचं काम असंच चालू ठेवावं आणि माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत. कोणतंही चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करणं, त्याला पुरस्कार देणं ही भाऊंची विशेषता. मात्र भाऊंच्याही कार्याला सलाम करायला पुरस्कार त्यांची वाट शोधत येतात. ग्लोरी ऑफ इंडियासारखे अनेक पुरस्कार भाऊंना दिमागदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले आहेत. एवढंच नव्हे तर DY पाटील विद्यापीठानं डिलीट पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. मात्र ही पुरस्कारांची सन्मानाची खोळ उतरवून भाऊ आपलं कार्य इदम न मम या वृत्तीनं करीतच आहेत अजूनही वयाच्या 75. या पुरस्कारांइतकाच महत्त्वाचा ठेवा भाऊंजवळ आणखी एक आहे आणि तो भाऊंनी जीवाच्या असोशीनं जपला आहे. तो ठेवा आहे भाऊंना आलेल्या थोरा मोठ्यांच्या पत्रांचा. मोहन धारिया,
जगजीवनराम, चंद्रशेखर अशा कितीतरी महनीय व्यक्तींनी भाऊंना दिलेली ही अक्षर भेट. भाऊंची ही समाजकार्याची पालखी त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट निशांत गांधी यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहिली आहे. आणि या आहेत भाऊंच्या स्नुषा सौभाग्यवती नम्रता गांधी. बचपन में कोंडाली में जीवनलाल नाना जी के यहाँ जानकी मासी जी के साथ और प्यार से शुरू हुआ सफ़र जो है, ऐसा जुड़ाव बढ़ता गया कि कभी हम डिस्टेंटली रिलेटेड है ऐसा लगा ही नहीं. बाद में रेशीम बाग में जब संपर्क पुनः स्थापित हुआ तो प्यार दिनों दिन बढ़ता ही रहा. काका जी का, गिरीश काका जी का अपनापन जो है वो अलग से महसूस कराने की ज़रूरत ही नहीं पड़ती. गिरीश काका जी से मिलने के बाद में कभी भी ऐसा नहीं लगता कि अपन एक घर के बाहर के व्यक्ति से मिल रहे. घर का व्यक्ति बाबूजी जैसे अपनेपन से बिहेव करते हैं, उतना ही अपनापन गिरीश काका जी का रहा है. गेल्या 50 वर्षांपासून विविध क्षेत्रात कामाचा डोंगर उभा करणारे भाऊ मोठ्या नेत्यांपासून अगदी सामान्य कामगारांपर्यंत साऱ्यांनाच तेवढेच जवळचे वाटतात. कारण ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात, प्रत्येकाच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात, साऱ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवतात. हेच आहे त्यांचं वेगळेपण. म्हणूनच या आधारवडाच्या अमृत महोत्सवाला इतकी गर्दी झाली आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला. हा प्रवास आहे 74 वर्षांचा, सामाजिक जाणीवेचा, निसर्गाच्या जपणुकीचा, संस्कृतीच्या रक्षणाचा. या लोकनेत्याचं दिक्कालात भरून राहिलेलं कार्य दिवसेंदिवस अधिकाधिक उन्नत होत जाओ. भाऊ, शतकी वाटचालीसाठी याच तुम्हाला शुभेच्छा.